सांगली शहरातील कर्नाळ पोलीस चौकी ते शिवशंभो चौक रस्त्यावरील ऐतिहासिक शेरिडाला पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॉकलँड मशीनचे स्थानिक नागरिकांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला। यावेळी विशाल हिप्परकर, विष्णू सूर्यवंशी, रमेश खिलारे, अल्ली शेख, रतन कुर्डे, अलका ठोंबरे, रेखा लोहार, शुभम खिलारे, सौरव सूर्यवंशी, संजय पवार, विशाल पवार, गोपाल सुपेकर, अल्लाउद्दीन खाटिक, बापू हिप्परकर, आसिफ मुल्ला, अल्ली गलगले, सचिन सूर्यवंशी आदींसह असंख्य नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी विशाल हिप्परकर बोलताना म्हणाले, आमदार सुधीरदादा गाडगीळ, नगरसेवक पैलवान धीरज सूर्यवंशी यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर रस्त्याचं काम महानगरपालिका पाणी पुरवठा मेन पाणी पाईपलाईन शिफ्ट करण्याचे दिरंगाईमुळे रखडलं होतं। महानगरपालिकेकडून पाईपलाईन शिफ्ट करण्याचं काम पूर्ण झालं असून रस्ते कामाचा आज स्थानिक नागरिकांकडून प्रारंभ करण्यात आला। मक्तेदार यांनी येत्या वर्षात सदरच्या रस्ते कामाची कामगिरी पूर्ण करून काँक्रिटीकरणाचा रस्ता लोकांना वाहतुकीस मोकळा करावा, जेणेकरून कर्नाळ रोड भागातील नागरिकांना पर्यायी रस्त्यांवरून लांबून वळसा घालून ये-जा करण्याचा त्रास जास्त दिवस होऊ नये। कर्नाळ रस्ता परिसरातील शेरिनाला पुलावरच्या या शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी या रखडलेल्या गेली 2 वर्षापासूनच्या कामाचा आज प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे। या कामासाठी आपल्या शहराचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि या परिसराचे नगरसेवक भावी महापौर आमचे सहकारी धीरज सूर्यवंशी यांच्या प्रमुख मागणी होऊन हा रस्ता मंजूर झाला आणि मधल्या काळात पूर आणि अशा काही बऱ्याच गोष्टी गेल्या ज्याच्यामुळं हा रस्ता प्रलंबित राहिला। महानगरपालिकेची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टींमुळे ह्या रस्त्याचं कामकाज थोड्या 2 वर्षांपासून प्रलंबित होतं आणि इथल्या स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्या बाबतीत वारंवार महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन आवाज उठवला। त्या सगळ्याच गोष्टींमध्ये आम्ही साक्षीदार आहे आणि आज प्रत्यक्षात हा काम पूल पाडून नवीन पूल बांधण्याच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झाला आणि सर्व सन्माननीय स्थानिक नागरिकांनी श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ केला। कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता हा ऐतिहासिक पूल गेली 40 वर्ष शहराला एक वेगळं त्यानं साक्ष दिलेली आहे। शहरातला आलेला पहिला पूर हा या पुलावरूनच शहरात प्रवेश करतो। तर हा पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठीचा जो जिल्हा प्रशासनाचं हे कामकाज आहे त्याच्यातून शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी नवीन रस्ता तयार करण्यासाठी ह्या जिल्हा प्रशासनाने आमदारांनी आमच्या नगरसेवकांनी खूप मोठं लोकांना सहकार्य केले। हे रस्ता झाल्यानंतर जवळपास धोका पातळी आणि इशारा पातळीपर्यंत लोकांना ये जा करता येईल अशा पद्धतीचं नियोजन या बांधकाम विभागानं केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वच त्यांच्या पाठीशी आहे। येणाऱ्या अडचणींना काही अडचणी न येता हे कामकाज पूर्ण व्हावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू, त्यांनी आम्हाला सहकार्य करायचं आहे। कर्नाळ रोड बायपास रोडला जुना पूल आहे। जुन्या पुलाने बरेच वर्ष आम्हाला साथ दिली आहे आणि आमचं जाणं येणं ह्याच रोडला होतं आणि आत्ता सगळे नगरसेवक आपले त्यांचं पहिला मी धन्यवाद मानते। नगरसेवक आमदार आपले विशालदादा ह्या सगळ्यांनी मिळून मनावर घेऊन आयुक्त साहेबांना सांगून याच्या अगोदर आम्ही बरेच मोर्चे काढले पण मनावर घेतलं नव्हतं। पण आता नवीन आयुक्त साहेब आले त्यांनी खरोखर आता त्यांना मी मनापासून धन्यवाद देते की आज त्यांनी मनावर घेऊन आम्ही नारळ पूर्ण आज उद्घाटन केले की लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण व्हावा आणि आमची ये-जा चालू व्हावी। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।